महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अनिल महाजन यांनी त्यांच्या 32 वर्षाच्या सेवा कालावधीत मूळ वेतनापेक्षा 42% जादा बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत उघडकीस आले आहे। विभागाला सुमारे 1,31,00,000चे घबाड सापडले आहे। या प्रकरणी एसीबी कडून महाजन व त्यांची पत्नी निशा महाजन या दोघांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल झाला आहे। एसीबी कडून सखोल चौकशी होणार असून कोट्यावधींची बेहिशोबी मालमत्ता हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। याबाबत लाचलुचपत अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी माहिती दिली। अनिल चुडामण महाजन हे नाशिक मनपामध्ये चीफ फायर ऑफिसर म्हणून रिटायर्ड झालेले आहेत। 1986 ते 2018 या कालावधीमध्ये ते अग्निशमन दलामध्ये कार्यरत होते। पूर्ण सेवा त्यांनी नाशिक महापालिकेतच दिलेली आहे। सदर ऑफिसर यांच्या विरुद्ध 2017 मध्ये एक तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता, ज्याच्यामध्ये असं लिहिलं गेलं होतं की ते त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करतात, त्रुटी वगैरे काढतात आणि लोकांना एका विशिष्ट कंपनीकडून इक्विपमेंट्स घेण्यास भाग पडतात आणि त्यांनी भ्रष्टाचाराच्या द्वारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता कमवलेली आहे। त्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर 2018 मध्ये त्यांची ओपन एन्क्वायरी सुरू झाली आणि मग जेव्हा संपादित मालमत्ता ही ज्ञात स्त्रोत्रापेक्षा जास्ती आहे हे लक्षात आलं, तेव्हा त्यांच्यावरती अपसंपदेचा काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सुरुवातीला अनिल बागुल यांनी चौकशी केली, नंतर नितीन पाटील यांनी ही चौकशी केलेली आहे आणि पीआय नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरूनच काल मुंबई नाका पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास जो अपसंपदेच्या गुन्ह्याचा आहे तो आमचे डीवायएसपी अनिल बडगुजले करत आहेत। त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांनाही याच्यामध्ये सह आरोपी करण्यात आलेला आहे। भ्रष्टाचार करण्यास प्रोत्साहन दिल्याबाबतचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि त्यांच्याही नावावरती मालमत्ता निष्पन्न झालेली आहे। त्यांचं जे लीगल सोर्सेस होते त्याच्यापेक्षा साधारण 1,40,00,000 याची मालमत्ता म्हणजे 42% अपसंपादित मालमत्ता निष्पन्न ओईमध्ये झालेली आहे आणि आता पुढच्या तपासामध्ये बघू। नियमानुसार त्यांचा हाऊस सर्च घेण्यात आला, त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सोन्याचे दागिने वगैरे आणि मालमत्तांचे डॉक्युमेंट्स सापडलेले आहेत। आज चौकशीसाठी महाजनांना बोलवण्यात आलेलं आहे आणि पुढील तपासामध्ये अजून काही मालमत्ता त्यांनी संपादित केलेली आहे का आणि निष्पन्न होते का या अनुषंगाने तपास करण्यात येईल। आता त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। गरजेनुसार आम्ही अटकेची कारवाई जशी कस्टोडियल इंट्रोगेशनची गरज भासली तर ती तजवीज ठेवलेली आहे। सध्या तरी आम्ही त्यांना फक्त नोटीस देऊन बोलवलेलं आहे। पालिकेच्या सेवेत मुख्य अग्निशमन अधिकारी पदावर कार्यरत महाजन यांच्यावर 9 प्रकारचे दोषारोप पत्र ठेवून त्यांचे खाते निहाय चौकशी करण्यात आली होती। या चौकशीत देखील ते दोषी आढळल्याने त्यांचे 2021 पासून सेवानिवृत्तीनंतरचे निवृत्ती वेतन कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे। एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।